आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्सवर जी आहे ती छापेमारी सुरू केलेली आहे। दुसरीकडे अमरावतीच्या प्रसिद्ध पंचवटी चौकातील रोशनी हॉटेलवर जर आपण पाहिलं तर 3 दिवसांपूर्वी अन्न औषध प्रशासन विभागाने जी आहे ती कारवाई केली। या ठिकाणी रोशनीचे 2 हॉटेल आणि या दोन्ही हॉटेलवर जर आपण पाहिलं तर कारवाई करण्यात आलेली आहे। काही दिवसांसाठी जर आपण पाहिलं तर हॉटेल रोशनीचा परवाना जो आहे तो अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी संपूर्ण नाश्त्याचे पदार्थ बनवतात त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचा ठपका जो आहे तो अन्न व औषध प्रशासन विभागाने ठेवलेला, त्यानंतर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मागील 3 दिवसांपासून पंचवटी चौकामधील हॉटेल रोशनी जर आपण पाहिलं तर बंद आहेत। जिल्ह्याभरामध्ये या संपूर्ण कारवाईची चर्चा झाली, कारण अमरावतीला येणारे बहुतांश लोक या ठिकाणाहून नाश्ता केल्याशिवाय गावी परत जात नाही असा मानस आहे। त्यामुळे या कारवाईमुळे जर आपण पाहिलं तर रोशनीच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण करण्यात आलेले आहेत। ग्राहकांमध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सारवासारव करण्यासाठी या ठिकाणी आता हॉटेल रोशनीच्या वतीनं एक अनोखं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। हॉटेल रोशनी एक नवीन रूप लवकरच येत आहेत, आम्ही आमच्या जागेला एक नवीन रूप मेक ओव्हर देण्यासाठी एक छोटा ब्रेक घेत आहोत, गैरसोयीबद्दल क्षमस्व, आम्ही लवकरच परत येऊ अशा आशयाचं पोस्टर लावून जे आहे ते संपूर्ण या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो हॉटेल रोशनीच्या वतीनं केला जात आहे। ज्या पद्धतीनं अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल रोशनीवर कारवाई केली त्यानंतर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर खरबड जी आहे ती उडालेली आहे। प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये जे आहे ते तर्कवितर्क लावण्यात आलेले आहेत। अस्वच्छतेसंदर्भात जो आहे तो प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण केलेला आहे अन्न व औषध प्रशासन विभागाने। त्यानंतर संपूर्ण या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी सारवासारव करण्यासाठी अशा आशयाचं पोस्टर जे आहे ते या ठिकाणी हॉटेल रोशनीच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत। हॉटेल बंद असण्याचं कारण जे आहे ते रोशनीनं सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे ते आमच्या हॉटेलला नवं रूप देत आहोत, मेक ओव्हर करताना, त्यामुळं छोटासा ब्रेक या ठिकाणी घेतो आहे अशी सारवासारव या ठिकाणी आता हॉटेल रोशनीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।